शीर्षक: श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील या पवित्र ठिकाणी नक्की जा. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांच्या भक्तीचा महिना. या महिन्यात महाराष्ट्रातील लाखो भाविक भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जातात. मंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष होतो, शिवलिंगावर अभिषेक केला जातो आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. पण महाराष्ट्रात अशी काही पवित्र शिवक्षेत्रे आहेत जिथे श्रावण महिन्यात विशेष महत्त्व असते. सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थान आहे. श्रावण महिन्यात येथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. भगवान शिवाचे दर्शन घेऊन भक्त मनोभावे प्रार्थना करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात. यानंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध शिवक्षेत्र म्हणजे भीमाशंकर. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग भक्तांसाठी अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. श्रावणात हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात महादेवाचे दर्शन घेण्याचा अनुभव अनेक भाविकांसाठी अविस्मरणीय असतो. यानंतर आपण जाऊया घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. वेरूळजवळ असलेले घृष्णेश्वर हे देखील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात येथे शिवभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यानंतर महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचे शिवक्षेत्र म्हणजे औंढा नागनाथ. हिंगोली जिल्ह्यातील हे प्रसिद्ध मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. श्रावणातील सोमवार, महाशिवरात्री आणि इतर धार्मिक दिवसांमध्ये येथे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. आता पुढचे पवित्र स्थान म्हणजे परळी वैजनाथ. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे देखील ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात येथे शिवभक्तांची मोठी गर्दी होते. भाविक भगवान वैजनाथाचे दर्शन घेतात, अभिषेक करतात आणि मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून महादेवाकडे प्रार्थना करतात. मित्रांनो, श्रावण महिना हा फक्त मंदिरात जाण्याचा महिना नाही. हा महिना आपल्याला भक्ती, संयम, श्रद्धा आणि चांगल्या विचारांची आठवण करून देतो. आपण महादेवाला कितीही मोठी पूजा केली, कितीही अभिषेक केला, तरी आपल्या मनात प्रेम, दया आणि चांगुलपणा नसेल तर त्या भक्तीचा खरा अर्थ काय? म्हणून श्रावणात महादेवाची पूजा करताना आपल्या मनातील अहंकार, राग आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करा. कारण महादेवाला सोनं चांदीपेक्षा मनापासून केलेली भक्ती अधिक प्रिय आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जर तुम्ही या श्रावणात शिवदर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ यांसारख्या पवित्र शिवक्षेत्रांना भेट देऊ शकता.